मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयातील पाठ क्रमांक 4 व 6 मधील सर्व आकृत्यांवर आधारित असे काही प्रश्न जे बोर्ड परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत किंवा पुढे भविष्यामध्येही विचारले जाऊ शकतात. या प्रश्नांवर आधारित आपण माहिती घेणार आहोत. या प्रश्नांची उत्तरे व त्यांच्या स्पष्टीकरणासह. तर मित्रांनो, या अगोदर आपण विज्ञान भाग 2 मधील पाठ क्रमांक 1 ते 3 वर आधारित पहिला व्हिडिओ अभ्यासलेला आहे. हा दुसरा व्हिडिओ आहे. त्यानंतर उर्वरित पाठांवर आधारित आपण तिसरा व्हिडिओ बनवणार आहोत. तसेच या अगोदर इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 वर आधारित जे सर्व पाठ आहेत त्या सर्व पाठांमधील आकृत्यांवर आधारित प्रश्नांचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ते देखील व्हिडिओ नक्की पाहून घ्या. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विज्ञान भाग 2 मधील प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन. मित्रांनो, हे जे PDF तयार केलेलं आहे हे तयार केलेले श्री हनुमंत सरक सर यांनी. त्यांची शाळा आहे KJ सोमय्या माध्यमिक विद्यालय, नरेशवाडी, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. तर या पाठ 4वर आधारित आकृतीमधील पहिला प्रश्न, पहिली आकृती, खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर ही आकृती कशाची आहे तर किंवा या आकृतीमध्ये काय दर्शवलेलं आहे तर ही आकृती अन्न साखळीची, म्हणजेच या आकृतीमध्ये अन्न साखळी दर्शवलेली आहे. तर दिलेल्या आकृतीमध्ये उत्पादक कोण आहे तर या आकृतीमधील उत्पादक आहे वनस्पती किंवा गवत. त्यानंतर या चित्रामध्ये अन्न जाळ्याचे स्वरूप येण्यासाठी काय आवश्यक आहे तर या चित्रामधील जे सर्व काही घटक आहेत ह्या घटकामध्ये एकमेकांमध्ये आंतरक्रिया होणे आवश्यक आहे. आंतरक्रिया जर होत असतील तरच या अन्न साखळीला अन्न जाळ्याचे स्वरूप येऊ शकते. पाठावरील दुसरा प्रश्न. तर यातील पहिला प्रश्न, वरील सर्व चिन्ह कशा संदर्भात आहेत किंवा हे सर्व चिन्ह पाहिल्यानंतर आपल्याला कशाचा बोध होतो तर वरील सर्व चिन्ह हे पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती सांगत आहेत. तर पहिल्या चित्राचे कोणते संकेत आहेत किंवा पहिले चित्र आपल्याला कोणते चिन्ह संकेत सांगतो तर कचरा नेहमी कचरा पेटीमध्येच टाकावा. त्यानंतर दुसरे चित्र कोणते चिन्ह संकेत सांगते विजेचा वापर आपल्याला योग्य पद्धतीने म्हणजे काटकसरीने करायचा आहे आणि वीज निर्मितीच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती पर्यावरण स्नेही असाव्यात याचा देखील या ठिकाणी आपल्याला बोध होतो. त्यानंतर तिसरे चित्र कोणते चिन्ह संकेत सांगत आहे तर हरित ऊर्जेचा वापर करा व सायकल वापरा जेणेकरून इंधनाचा वापर कमीत कमी होईल व इंधन जेवढे आपण कमी वापरू तेवढंच प्रदूषण नियंत्रण देखील होईल. त्यानंतर चौथे चित्र कोणते चिन्ह संकेत सांगत आहे तर हे चौथे चित्र सांगत आहे पाणी वाचवण्यासंदर्भात. पहिले चित्र कोणते चिन्ह संकेत सांगत आहे तर हे पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण म्हणजे रियूज आणि रिसायकल हे अशा प्रकारचं हे चित्र आपल्याला माहिती सांगत आहे जेणेकरून पर्यावरणामध्ये कचरा कमी होईल व नैसर्गिक साधन संपत्तीची बचत देखील होईल. त्यामुळे आपल्याला सर्व काही गोष्टींचं पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करणे गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं चित्र कोणते चिन्ह संकेत सांगत आहे तर हे पाणी वाचवण्यासंदर्भामध्ये आपल्याला माहिती सांगत आहे. तिसऱ्या चित्रामधून आपल्याला कोणता संकेत भेटतो, संदेश भेटतो तर सौर ऊर्जेचा वापर करण्यासंदर्भामध्ये आपल्याला या चित्रामधून संदेश मिळत आहे. या पाठामधील प्रश्न 4 हा ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर इथे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक दिलेले आहेत. 2 प्रकारचे घटक. पहिला आहे नैसर्गिक घटक, दुसरा मानवनिर्मित घटक. नैसर्गिक घटकामध्ये एक घटक दिलेला आहे भूकंप. बाकीचे घटक आपल्याला लिहायचे आहेत. तर भूकंपानंतर आणखी काय घटक असतील नैसर्गिक घटक की ज्यामुळे पर्यावरणावर परिणाम होतो तर ज्वालामुखी, त्यानंतर पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळ, दुष्काळ, आवर्षण हे इत्यादी घटक आहेत. त्यानंतर मानवनिर्मित अशी कोणते घटक आहेत ज्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. एक घटक या ठिकाणी दिलेले तो म्हणजे जंगलतोड. बाकीचे कोणते घटक असतील तर हवा प्रदूषण, जलप्रदूषण, भूमी प्रदूषण, औद्योगिकीकरण, शहरीकरण, रस्ते, त्यानंतर पूल बांधणे, धरणे निर्मिती किंवा इमारत बांधकाम, तसेच दहशतवाद ह्या सर्वांमुळे आपल्या पर्यावरणावरती विपरीत परिणाम होत आहे. त्यानंतर याच पाठावरील 5वा प्रश्न ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी हवा प्रदूषण, जलप्रदूषण व भूप्रदूषण याविषयी माहिती दिलेली आहे. अर्धी माहिती दिलेली आहे, अर्धी माहिती विद्यार्थ्यांनी ही स्वतः पूर्ण करायची आहे. त्यानंतर याच पाठावरील 6वा प्रश्न ओघ तक्ता पूर्ण करा. तर यामध्ये पर्यावरण संवर्धनाची गरज ह्याविषयी आपल्याला अर्धी माहिती दिलेली आहे. उर्वरित तक्त्यामध्ये आपल्याला उर्वरित माहिती द्यायची आहे. तर पर्यावरण संवर्धन
कशासाठी करायचं आहे तर त्यामधील पहिला मुद्दा तो म्हणजे प्रदूषणमुक्त हवा, जल, जमीन म्हणजेच भूमी टिकवण्यासाठी, त्यानंतर जैवविविधतेच्या संवर्धनासाठी, तिच्या रक्षणासाठी, तसेच भविष्यातील पिढींसाठी आपल्याला पर्यावरण संवर्धन करायचं आहे. त्याचबरोबर नैसर्गिक साधनसंपत्ती तिचं रक्षण करण्यासाठी, ती वाचवण्यासाठी आपल्याला पर्यावरण संवर्धनाची गरज असते. त्यानंतर विज्ञान भाग 2 मधील प्रकरण 5 हरित ऊर्जेच्या दिशेने. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट. तुम्हा सर्वांचा अभ्यास चांगल्या प्रकारे सुरू झाला असेलच आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गुड न्यूज आहे. ती म्हणजे अनअकॅडमीवर आजवर आपण माझा देशपांडे हा कोड वापरून अनअकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवता येत होता. परंतु आता अनअकॅडमीच्या स्पेशल प्राइस वीकमध्ये तुम्हाला अजून 10% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल, म्हणजेच एकूण 20% डिस्काउंट मिळेल. ही ऑफर 18 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्ही अनलिमिटेड बॅचेस एनरोल करू शकता. या सर्व बॅचेस स्पेशली तुमच्या अभ्यासाच्या परिपूर्ण तयारीसाठी तयार केलेल्या आहेत. या बॅचेसपैकी 13 सप्टेंबरला सुरू झालेल्या बॅचेसमध्ये SSC क्लास 10th मॅथ्स एक्सप्रेस बॅच, तसेच SSC क्लास 10th झेनिथ ऑल सब्जेक्ट बॅच आणि 20 सप्टेंबरला सुरू होणाऱ्या बॅचेसमध्ये HSC क्लास 11th मेंडेल बॅच फॉर बायोलॉजी, तसेच श्रेष्ठ बॅच फॉर कॉमर्स आणि HSC क्लास 12th शोडिंगर बॅच फॉर केमिस्ट्री. या सर्व बॅचेसमध्ये एनरोल करून तुम्ही प्लस सबस्क्रिप्शनचे अनलिमिटेड ॲक्सेस मिळू शकता. भारतातील टॉप एज्युकेटर्सचे तुम्हाला योग्य असे मार्गदर्शन मिळेल. यामध्ये तुम्हाला लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस जॉईन करता येतील. त्याचबरोबर तुम्ही लाईव्ह टेस्ट सिरीज आणि क्विजमध्ये देखील भाग नोंदवू शकता. या सर्व बॅचेसमध्ये स्ट्रक्चर्ड कोर्सेस आणि रिव्हिजनसाठी PDF मटेरियल देखील उपलब्ध करून दिले जाईल. म्हणून मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या वर्ग 9वी ते 12वी या इयत्तेमध्ये असाल तर अनअकॅडमीचे सबस्क्रिप्शन घेण्याची ही संधी सोडू नका. या संबंधीच्या सर्व लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि यामध्ये पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा हा कोड देशपांडे म्हणजेच DESHPANDE हा कोड यूज करा. तर मित्रांनो, आजच अनअकॅडमीचे ॲप डाउनलोड करा व आपल्या अभ्यासाला नवीन दिशा द्या. तर यावर आधारित काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यातील पहिला प्रश्न दिलेला विद्युत निर्मिती आराखडा हा कशाचा आहे तर हा आराखडा आहे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाचा. तर या विद्युत निर्मिती केंद्राने कोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा होऊ शकतात तर कोळशाच्या ज्वलनाने हवेचे प्रदूषण होऊ शकते. यामुळे घातक असे विषारी वायू वातावरणामध्ये सोडले जातात. यामुळे श्वसन संस्थेचे विकार उद्भवू शकतात. तर हे काही समस्या आहेत. त्यानंतर हे विद्युत निर्मिती केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठे आहे तर चंद्रपूर या ठिकाणी हे वीज निर्मिती केंद्र आहे. त्यानंतर या पाठावरील दुसरा प्रश्न, वरील आकृतीतील यंत्राचे नाव काय तर याला आपण झोत यंत्र म्हणतो किंवाच याला दुसरं एक नाव आहे, यालाच आपण टर्बाईन असं देखील म्हणतो. त्यानंतर यावर आधारित दुसरा प्रश्न, या यंत्राचा वापर कोठे केला जातो तर या यंत्राच्या मदतीने जनित्रामधील चुंबक फिरवण्यासाठी याचा वापर केला जातो आणि जनित्रामध्ये चुंबक फिरवल्यानंतर मग पुन्हा या गतीज ऊर्जेचं रूपांतर आपण विद्युत ऊर्जेमध्ये करू शकतो. त्यानंतर प्रश्न तिसरा, वरील आकृतीचे नाव काय आहे तर केंद्रीय विखंडन श्रृंखला अभिक्रिया हे आकृतीचं नाव आहे. या अभिक्रियेमध्ये कोणत्या मूलद्रव्याचा वापर केला जातो तर यामध्ये युरेनियम या किरणोत्सारी मूलद्रव्याचा वापर केला जातो. अणुविखंडनाची ही प्रक्रिया कशी होते तर या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये युरेनियम 235चा वापर केला जातो. तर या सर्व प्रक्रियेमध्ये युरेनियम 235 तर या युरेनियम 235 वरती नियंत्रित पद्धतीने न्यूट्रॉनचा मारा केला जातो. न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर या युरेनियम 235चे रूपांतर होते युरेनियम 236 मध्ये आणि त्यामुळे मग पुन्हा या युरेनियम 236चं रूपांतर बेरियम आणि क्रिप्टॉन यामध्ये होते. म्हणजेच या अभिक्रियेमध्ये युरेनियम 236चं परत विखंडन होऊन बेरियम व क्रिप्टॉन ही दोन मूलद्रव्ये तयार होतात आणि याच प्रक्रियेमध्ये 3 न्यूट्रॉन तयार होत असतात आणि या प्रक्रियेदरम्यान 200 मेगावॅट इतकी प्रचंड ऊर्जा ही तयार होत असते. आता या अभिक्रियेमध्ये तयार झालेले हे जे 3 न्यूट्रॉन आहेत हे 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून 3 अधिक युरेनियम 235 अणूंचे विखंडन करतात आणि मग पुन्हा ऊर्जा मुक्त करतात आणि याही प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले जे इतर न्यूट्रॉन आहेत हे न्यूट्रॉन परत युरेनियमच्या उर्वरित
अणूंवरती आघात करतात आणि अशा प्रकारे हे अणुविखंडनाची प्रक्रिया साखळी अभिक्रिया सतत सुरू राहते आणि अणुऊर्जा केंद्रात ही साखळी अभिक्रिया नियंत्रित पद्धतीने घडवून आणली जाते आणि या ठिकाणी निर्माण झालेल्या ऊर्जेपासून उष्णतेपासून आपण वीज निर्मिती करत असतो. त्यानंतर या पाठावरील चौथा प्रश्न तो म्हणजे वरील आकृती कोणत्या विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आहे. तर या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित वीज निर्मिती केंद्राचा हा आराखडा आहे. या विद्युत निर्मिती केंद्रातील प्रमुख ऊर्जा रूपांतर आपल्याला लिहायचं आहे. तर यामध्ये सर्वप्रथम नैसर्गिक वायूमधील जी रासायनिक ऊर्जा आहे या रासायनिक ऊर्जेचा वापर केला जातो. तर या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर होतं गतिज ऊर्जेमध्ये. ज्यावेळेस आपण या नैसर्गिक वायूला ज्वलन घडवून आणतो म्हणजेच नैसर्गिक वायूचं ज्वलन घडवून आणतो त्यावेळेस या नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जेचं रूपांतर होतं गतिज ऊर्जेमध्ये. पुन्हा ही गतिज ऊर्जा वापरली जाते टर्बाईनमधील पाते फिरवण्यासाठी आणि त्यानंतर टर्बाईनमधील पाते फिरल्यानंतर मग पुन्हा या गतिज ऊर्जेचं रूपांतर होतं विद्युत ऊर्जेमध्ये. तर अशा प्रकारे हे ऊर्जा रूपांतर आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा या विद्युत निर्मितीचा फायदा कोणता आहे. तर नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने याच्या ज्वलनामधून प्रदूषण खूप कमी होते. पुढील प्रश्न या विद्युत निर्मिती केंद्रावर आधारित भारतातील विद्युत निर्मिती केंद्रे कोणती आहेत. समरलकोट, त्यानंतर अंजनवेल, बबाना, कोंडापल्ली या ठिकाणी ही वीज निर्मिती केंद्रे आहेत. या पाठावरील पुढील प्रश्न पाचवा प्रश्न वरील आकृतीत कोणत्या वीज निर्मिती केंद्राचा आराखडा दर्शवलेला आहे. तर ही पवन ऊर्जे ही पवनचक्कीचा आराखडा आहे. हे पाते आहेत, त्यानंतर याचं शिफ्ट गेअरबॉक्स आणि त्यानंतर जनित्र आणि त्यानंतर या सर्वांना आधार देणारा हा मनोरा आहे. या विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतर आपल्याला लिहायचं आहे. तर वेगाने वाहणारा वारा या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या मदतीने आपण हवेत पाते फिरवतो, त्यानंतर जनित्र फिरतं, त्यानंतर विद्युत निर्मिती केली जाते. पवन चक्कीची व्याख्या आपल्याला लिहायची आहे. तर वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्की असं म्हटलं जातं. त्यानंतर या पाठावरील प्रश्न क्रमांक 6 ही आकृती कशी आहे मित्रांनो. या आकृतीवर आधारित आपल्याला काही प्रश्न दिले आहेत. तर ही आकृती आहे जलविद्युत निर्मिती केंद्राची म्हणजे पाण्याच्या आधारे आपण विद्युत निर्मिती करतो. त्या ठिकाणी खूप मोठं धरण आहे आणि या धरणाच्या पलीकडे हा खूप मोठा असा जलसाठा आहे, पाणी आपण साठवून ठेवलेलं आहे. तर यावर आधारित काही प्रश्न आहेत. प्रश्न पहिला बिंदू बीच्या संदर्भात किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल. या ठिकाणी बिंदू बी दिसतो आपल्याला, हा बिंदू ए आहे, त्यानंतर बिंदू बी आणि मग पुन्हा बिंदू सी. तर बिंदू बी जवळ असलेलं जितकं पाणी आहे त्या पाण्यातील किती स्थितीज ऊर्जेचं रूपांतर ही विद्युत ऊर्जेमध्ये होईल. तर जलविद्युत केंद्रातील झडप उघडल्यावर बिंदू बी येथून जे पाणी गतीने वाहू लागेल तेवढ्या गतिमान पाण्याची गतिज ऊर्जेचं रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये होईल. दुसरा प्रश्न टर्बाईन पर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू ए या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल. तर ही जी मार्गिका आहे सध्या बिंदू बी जवळ आहे. प्रश्न असा विचारलेला हीच मार्गिका जर बिंदू ए जवळ असती तर काय झालं असतं. तर टर्बाईनपर्यंत पाणी नेणारी ही जी मार्गिका बिंदू ए ठिकाणापासून जर सुरू झाली असती तर पाणी अधिक वेगाने वाहिलं असतं आणि बिंदू ए हा अधिक उंचीवर असल्याने बिंदू ए हा अधिक उंचीवर असल्यामुळे पाणी अधिक गतीने या ठिकाणी व्हायला लागेल आणि त्यामुळं पाणी अधिक गतीने जर वाहत असेल तर या ठिकाणची टर्बाईनची पाती देखील अधिक गतीने गतिमान होतील व पर्यायाने या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये ही विद्युत ऊर्जा तयार होईल. आणि त्यानंतर हीच जर मार्गिका जी टर्बाईनकडे पाणी नेत आहे ही जर बिंदू सी जवळ असती तर विद्युत निर्मितीवर याचा विपरीत परिणाम होईल. कारण बिंदू सी जो आहे टर्बाईनपर्यंत पाणी नेणाऱ्या मार्गिकेच्या अतिशय खालच्या पातळीवर आहे. त्यामुळे या ठिकाणून पाणी अतिशय वेगाने वाहणार नाही, त्यामुळं वीज कमी निर्माण होईल कारण या ठिकाणी टर्बाईनची पातेच अतिशय कमी वेगाने गतिमान होत. त्यानंतर जाऊया पुढील पाठाकडे. पुढचा पाठ आहे तो म्हणजे पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण. तर पाठावर आधारित पहिला प्रश्न खाली दिलेला ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर मित्रांनो हा तक्ता सजीवांच्या वर्गीकरणावर आधारित आहे. तर या ठिकाणी सजीवांचे 2 प्रकार पडतात त्यांच्या पेशींच्या रचनेवरून. तर पहिले येतं आधी केंद्रकी आणि त्यानंतर मग पुन्हा येईल दृश्य केंद्रकी. तर अशा प्रकारचे 2 प्रकार येत आहेत. त्यानंतर पुढे या दृश्य केंद्रकीमध्ये आणखी 2 प्रकार पडतात एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. एकपेशीय सजीवामधील पहिली सृष्टी आहे ती म्हणजे प्रोटिस्टा, त्यानंतर
या ठिकाणी बहुपेशीय सजीव आहे. बहुपेशीय सजीवामध्ये परत आणखी दोन प्रकार, एक पेशी भित्तिका असणारे आणि पेशी भित्तिका नसणारे सजीव. त्यानंतर पुढे या ठिकाणी पेशी भित्तिका असणाऱ्यामध्ये आणखी दोन प्रकार. पहिला आहे तो म्हणजे स्वयंपोषी, ज्याला आपण वनस्पती म्हणतो. दुसरे आहेत परपोषी, जे आहेत कवकवर्गीय. आणि त्यानंतर पेशी भित्तिका नसणारे कोणते असतील? प्राणी. तर अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. या पाठावरील पुढचा प्रश्न, खालील आकृतीमधील भागांना आपल्याला नावे द्यायची आहेत. तर ही आकृती अवयव संस्था स्तर संघटनाची. तर या ठिकाणी नावे आपण देऊया. तर हा असेल मेंदू, त्यानंतर इथं असेल मुख, त्यानंतर ही फुफ्फुसे, त्यानंतर हृदय, तसंच यकृत, हाडे, त्याचबरोबर रक्तवाहिनी, त्यानंतर स्नायू, त्यानंतर त्वचा. ह्या अशा प्रकारची सर्व अवयवांना आपल्याला नावे द्यायची आहेत. त्यानंतर या पाठावरील तिसरा प्रश्न, तर या आकृतींच्या भागांना आपल्याला नावे द्यायची आहेत. तर पहिलं नाव आहे ते म्हणजे ऑस्क्युलम, आणि त्यानंतर इथं देखील आपल्याला नाव विचारलेलं आहे. तर हे असेल ऑस्टिया, हे आहे ऑस्टिया. तर या ठिकाणी लक्षात घ्या, ऑस्टियाच्या मदतीने हा जो स्पंज आहे, सायकॉन स्पंज, हा पाणी शरीराच्या आत घेतो. सोबतच त्याचा अन्न घटक देखील येतात आणि ऑस्क्युलियम मार्फत हे पाणी शरीराच्या बाहेर टाकलं जातं. त्यानंतर या प्राण्याचे नाव काय? सायकॉन स्पंज आहे. हा प्राणी कोणत्या संघामध्ये येतो? रंध्रीय प्राणी संघामध्ये येतो. या प्राणी संघाला स्थानबद्ध प्राणी असे का म्हणतात? कारण हे प्राणी अधात्रीशी म्हणजे एखाद्या आधाराशी संलग्न असतात, जोडून असतात आणि हे प्रचलन करत नाहीत. आता यांचा आधार काय असेल? पाण्यामधील एखादा खडक असेल, पाण्यामध्ये एखादी वस्तू असेल, दगड असेल, त्याला हे जोडून असतात, हे हालचाल करत नाहीत. त्यानंतर या प्राण्यांचे आपल्याला वर्गीकरण लिहायचं. सृष्टी असेल प्राणीसृष्टी विभाग असमपृष्ठ संघ रंध्रीय. उदाहरणार्थ यांची उदाहरणं आहेत सायकॉन स्पंज. या प्राणी संघातील आणखी दोन उदाहरणे आपल्याला विचारलेली आहेत, स्पॉन्जिया, हायलोनिया आणि युस्पॉन्जिया. हे काही उदाहरणं आहेत. या पाठावरील प्रश्न तिसरा, या आकृतीतील भागांना नावे द्यायची आहेत. तर ही आकृती आहे जलव्याल, ज्यालाच आपण हायड्रा असं देखील म्हणतो. तर ही सर्व शंडुके येतं, शंडुके. त्यानंतर त्याचं हे शरीर असेल. त्यानंतर हे जे तुम्ही पाहतात हे असेल नवजात मुकुल आहे. ही अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे हायड्राच्या शरीरावरचं. हा मुकुल वाढत असतो, नवजात हायड्रा वाढत असतो. त्यानंतर या ठिकाणी अंडाशय आहे. त्यानंतर या ठिकाणी हे वृषण आहेत. तसेच हे जे भाग दर्शवलेले आहे हा असेल मुख. आणि ही आकृती आहे जलव्याल, त्यालाच आपण हायड्रा असं देखील म्हणतो. हा जलीय प्राणी आहे. तर या प्राण्याचे नाव जलव्याल किंवा हायड्रा आहे. हा प्राणी कोणत्या संघामध्ये येतो? तर हा सेलेंटराटा किंवा निडारिया या संघामध्ये येतो. या प्राण्याच्या संघांची काही वैशिष्ट्ये आपल्याला विचारलेली आहेत. याचे शरीर अरीय सममित असते आणि हे द्विस्तरीय असते. याच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शंडुके असतात व याचा उपयोग हे भक्ष्य पकडण्यासाठी व स्वतःचं रक्षण करण्यासाठी करत असतो. या प्राणी संघाचे वर्गीकरण आपल्याला विचारलेलं आहे. सृष्टी प्राणी विभाग असमपृष्ठ संघ सिलेंट्राटा किंवा निडारिया. उदाहरण जलव्याल किंवा हायड्रा. या संघातील प्राण्यांची आणखी दोन उदाहरणं आपल्याला विचारलेली आहेत. तर या ठिकाणी जलव्याल, सी ॲनिमोन, प्रवाळ व जेलीफिश हे काही उदाहरणे आहेत. त्यानंतर या पाठावरीलच चौथा प्रश्न, या प्राण्याचे नाव काय आहे? लिव्हर फ्लूक. हा प्राणी कोणत्या संघामध्ये येतो? चपट्या क्रमींच्या संघामध्ये हा प्राणी येतो. ह्यांचं वर्गीकरण आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं वर्गीकरणामध्ये सृष्टी प्राणी विभाग असमपृष्ठ संघ चपट्या क्रमींचा संघ. आणि उदाहरण असेल लिव्हर फ्लूक. या प्राण्यांच्या संघामधील आणखी काही उदाहरणे पट्टक्रमी आणि प्लॅनेरिया हे काही उदाहरणे असतील. पाठावरील आधारित पाचवा प्रश्न, तर ही आकृती कशाची आहे? गांडूळ या प्राण्याची आहे. तर या आकृतीमधील जे भाग आहेत त्यांना आपल्याला नावे द्यायची आहेत. तर या ठिकाणी हे गुदद्वार आहे. त्यानंतर हे खंड आहेत, ह्याच्या शरीरावर छोटे छोटे खंड असतात, शरीर खंडीभूत असतं. त्यानंतर हा जो भाग आहे या भागाला म्हटलं जातं प्रमेखला. हा आहे प्रमेखला. आणि त्यानंतर हा जो भाग आहे याला आपण मुख म्हणतो.
तर अशा प्रकारे आपण या आकृतीमधील भागांना नावे दिलेली आहेत. हा प्राणी कोणत्या संघामध्ये येतो तर वलयी प्राणी संघामध्ये येतो. आणि या प्राण्याला शेतकऱ्यांचा मित्र असं का म्हटलं जातं कारण गांडूळ शेतातील मातीमध्ये राहतो आणि या मातीमध्ये तो वर खाली सतत ये जा करत असतो. त्यामुळं ही माती भुसभुशीत होत असते, सच्छिद्र होत असते आणि यामुळं पाणी धरून ठेवण्याची या मातीची क्षमता वाढते. तसेच ही माती सच्छिद्र झाल्यामुळे या मातीमध्ये आता हवा खेळती राहते. त्यामुळे ही माती ही जमीन सुपीक बनत असते. ह्या मातीमध्ये असणारे जे कुजणारे घटक आहेत हे कुजणारे घटक हा गांडूळ खात असतो आणि या सर्व पदार्थांचं विघटन झाल्यानंतर या गांडुळाच्या विष्ठेमधून जमिनीला खत मिळत असतो. त्यामुळे गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जातं. ह्या प्राण्याचं वर्गीकरण करायचं आपल्याला सृष्टी, प्राणीसृष्टी, त्यानंतर विभाग असमप्रष्ट, संघ वलयी प्राणी संघ, उदाहरण आहे गांडूळ. या प्राणी संघातील आणखी 2 प्राण्यांची उदाहरणे आपल्याला द्यायची आहेत. नेरीस आणि जळू हे काय उदाहरणे असतील. त्यानंतर पाठावर आधारित 6वा प्रश्न. तर ही आकृती कशाची आहे? झुरळ या प्राण्याची आहे. तर आकृतीमधील भागांना आपल्याला नावे द्यायची आहेत. तर या ठिकाणी हे पंख आहेत. त्यानंतर याला आपण वक्ष असं म्हणत असतो. त्यानंतर डोके आहे. त्यानंतर हे जे पाय आहेत आणि याला आपण उदर असं म्हणतो. हे उदराचं पोट आहे. या आकृतीमधील भागांना आपण नावे दिलेली आहेत. तर हा प्राणी कोणत्या संघामध्ये येतो? संधिपाद प्राणी संघ, ज्याला आपण आर्थ्रोपोडा असं देखील म्हणतो. त्यानंतर हा प्राणी संघ पृथ्वीवर कसा आहे? हाच आपल्याला दुसऱ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो की पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी संघ कोणता? तर याचं उत्तर असेल आर्थ्रोपोडा किंवा संधिपाद प्राण्यांचा संघ. तर या प्राणी संघाचे वर्गीकरण आपल्याला लिहायचं आहे. सृष्टी, प्राणी, विभाग असमप्रष्ट, संघ संधिपाद आणि उदाहरण असेल झुरळ. आणि या प्राण्यांच्या संघामधील आणखी 2 उदाहरणे लिहायची आहेत आपल्याला प्राण्यांची, फुलपाखरू आणि विंचू. त्यानंतर या पाठावर आधारित 7वा प्रश्न. तर ही आकृती कशाची आहे? ही आहे ऑक्टोपसची. आणि या आकृतीमधील भागांना आपल्याला नावे द्यायची आहेत. इथं आहे डोळा, त्यानंतर ही नलिका असेल, ही नलिका. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे ह्याच्या शरीराचे अतिशय महत्त्वाचे अवयव ते म्हणजे याची शंडुके येतं, हे शंडुके. आणि त्यानंतर शंडुकांवरती असलेले हे चूषक, ज्याच्या मदतीने आपल्या या भक्ष्याला हा अतिशय चांगल्या प्रकारे पकडून ठेवत असतो. तर या आकृतीमधील जे भाग विचारलेले होते त्या भागांना आपण नावे दिलेली आहेत. हा प्राणी कोणत्या संघामध्ये येतो? हा मृदुकाय प्राण्यांचा संघ आहे. त्यानंतर हा प्राणी संघ पृथ्वीवर कसा आहे? किंवा याचा प्रश्न असाही येऊ शकतो आपल्याला परीक्षेमध्ये की पृथ्वीवरील सर्वात दुसरा मोठा प्राण्यांचा संघ कोणता असेल? तर त्याचं उत्तर असेल मृदुकाय प्राण्यांचा संघ. त्यानंतर या पाठामधील हा 8वा प्रश्न. ही आकृती कशाची? या प्राण्याचं नाव काय असेल? तर ही आकृती आहे तारामासा या प्राण्याची. हा प्राणी कोणत्या संघामध्ये येतो? हा येतो कंटक चर्मी या संघामध्ये येतो. त्यानंतर या प्राणी संघाची आपल्याला 4 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. पहिला वैशिष्ट्य म्हणजे यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे आवरण असते, म्हणून त्यांना कंटक चर्मी असं म्हटलं जातं. हे प्राणी केवळ समुद्रामध्येच राहतात. यांचे शरीर त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त हे शरीर आहे. तसेच हे प्राणी बहुतेक हे एकलिंगी असतात. तर हे काही यांची वैशिष्ट्ये झालेली आहेत. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. या पाठावर आधारित हा 9वा प्रश्न. ही आकृती कशाची आहे? तर ही आकृती बेंडूक या प्राण्याची आहे. त्यानंतर या आकृतीमधील जो प्राणी दर्शवलेला आहे त्या प्राण्यांच्या भागांना आपल्याला नावे द्यायची आहेत. तर या ठिकाणी अगोदरच नावे आहेत. नागपुडी असेल, पुढील पाय, त्यानंतर मागील पाय, मऊ त्वचा, धड, कर्णपटेल, डोळे हे काही नावं आहेत या आकृतीमधील. हा प्राणी कोणत्या संघामध्ये येतो? उभयचर संघामध्ये. या संघाची आपल्याला 4 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तर यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे जे प्राणी आहेत यांना बाह्य कंकाल नसतं. त्यानंतर यांची त्वचा जी हे मऊ असते किंवा मृदू असते. त्यानंतर यांना बाह्य कर्ण नसतो किंवा कर्णपट देखील नसतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांना मान नसते. त्यानंतर या प्राणी संघाचे आपल्याला वर्गीकरण लिहायचं. सृष्टी, प्राणी, विभाग समपृष्ठ, संघ समपृष्ठ, उपसंघ व्हर्टिब्रेटा, वर्ग उभयचर, उदाहरण आहे बेंडूक. त्यानंतर या प्राणी संघातील आणखी 2 इतर प्राण्यांची आपल्याला उदाहरणं विचारलेली आहेत. टोड असेल, त्यानंतर सॅलेमेंडर असेल. या प्राण्याला उभयचर प्राणी असे का म्हणतात? कारण हे प्राणी जमिनीवर व पाण्यामध्ये देखील राहतात. आणि ज्यावेळेस हा प्राणी जमिनीवर असतो त्यावेळेस तो
फुफ्फुसाच्या साह्याने श्वसन करतो आणि ज्यावेळेस हा पाण्यामध्ये जातो त्यावेळेस तो त्वचेच्या साह्याने श्वसन करत असतो, म्हणूनच यांना उभयचर असं म्हटलं जातं. ह्या पाठावरील आधारित 10वा प्रश्न. ही आकृती कशाची? कबुतराची आकृती आहे ही. त्यानंतर या आकृतीमधील भागांना आपल्याला नावे द्यायची आहेत. नावे अगोदरच दिलेले आहेत. डोके असेल, त्यानंतर डोळा, मान, त्यानंतर चोच, ही चोच आहे. तसेच हे जे आहेत नखेयुक्त पाय आहेत, म्हणजे ह्या पायांना बोटे असतात आणि या बोटांवरती नखे असतात. तर हे नावे झाले. त्यानंतर हा प्राणी कोणत्या संघामध्ये येतो? पक्षी वर्गामध्ये येतो. पक्ष्याचे शरीर दोन्ही टोकास निमुळते का असते? कारण या पक्ष्यांना, या प्राण्यांना हवेमध्ये उडण्यासाठी हवेचा प्रतिरोध कमी व्हावा म्हणून हे शरीर यांचं दोन्ही टोकांना हे निमुळतं असतं. त्यानंतर या प्राणी संघाचं आपल्याला वर्गीकरण विचारलेलं आहे. सृष्टी प्राणी विभाग समपृष्ठ, संघ समपृष्ठ, उपसंघ, व्हर्टिब्रेटा वर्ग पक्षी. उदाहरण असेल कबूतर. या संघातील इतर 2 उदाहरणे मोर, पोपट आणि त्यानंतर बदक. पाठावर आधारित 11वा प्रश्न. या प्राणी संघाची वर्गीकरण आपल्याला लिहायचं आहे. तर हा मत्स्य वर्गातील सदस्य आहे, प्राणी आहे. याचं नाव आहे स्कॅलिओडॉन. तर याचं वर्गीकरण सृष्टी प्राणी विभाग समपृष्ठ, संघ समपृष्ठ, उपसंघ, व्हर्टिब्रेटा वर्ग, मत्स्य वर्ग. उदाहरण असेल स्कॉलिओडॉन. या प्राणी संघातील आणखी इतर 2 उदाहरणे पापलेट, रोहू, समुद्र घोडा इत्यादी. हा प्राणी कशाद्वारे श्वसन करतो? तर कल्ल्याद्वारे श्वसन करत असतो. पाठावर आधारित 12वा प्रश्न. या प्राणी संघाची वर्गीकरण लिहा. सृष्टी प्राणी विभाग समपृष्ठ, संघ समपृष्ठ, उपसंघ, व्हर्टिब्रेटा वर्ग, सरीसृप. त्यानंतर उदाहरण आहे पाल. या प्राणी संघाची 2 उदाहरणे आपल्याला लिहायची आहेत. कासव, साप, सुसर. यांना बाह्यकर्ण असतो का नसतो? तर यांना बाह्यकर्ण नसतो. पाठावर आधारित 13वा प्रश्न. ही आकृती कशाची? ही आकृती आहे वटवाघूळ. ही आकृती आहे वटवाघळाची. या प्राणी संघाचे आपल्याला वर्गीकरण करायचे. तर हा सस्तनी प्राणी संघामधील हा सदस्य आहे. त्याचं वर्गीकरण सृष्टी प्राणी विभाग समपृष्ठ, संघ समपृष्ठ, उपसंघ, व्हर्टिब्रेटा वर्ग, सस्तन. उदाहरण चुकलेलं मित्रांनो. उदाहरण लिहायचं आपल्याला वटवाघूळ. त्यानंतर या संघातील आणखी 2 प्राण्यांची उदाहरणे मानव तसेच कांगारू. याचा विशिष्ट गुणधर्म काय? तर यांच्या शरीरावरती त्यांच्या पिलांचं पालन पोषण करण्यासाठी दूध स्त्रावणाऱ्या ग्रंथी असतात, दुग्ध ग्रंथी असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 2 या विषयातील पाठ क्रमांक 4, 5 व 6 ह्या 3 पाठांवर आधारित जेवढे काही आकृती आहेत आणि त्या आकृतींवर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपण उत्तरे त्यांच्या स्पष्टीकरणासह अभ्यासलेले आहेत. त्यानंतर पुढील 3ऱ्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित पाठ क्रमांक 7, 8, 9 आणि 10 या पाठांवर आधारित प्रश्नांची आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, अशाच प्रकारची वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञान विषयाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच माझ्या